लॉकर्स आमच्या बँकेत आहेत, त्या लॉकर ऑपरेशनवर कोणतेही रेस्ट्रिक्शन नाही आहे. तुम्ही ते लॉकर ऑपरेट करू शकता. जो बँकेचा वर्किंग टाइम आहे त्या वर्किंग टाइम मध्ये आम्ही तुम्हाला ते अलाउड करतोय. इव्हन दो मॉर्निंग पासून आम्ही ती शर्तीचे प्रयत्न करतोय की कुठलाही माणूस रिटर्न जाऊ नये. तुमचं कॉपरेशन त्यामध्ये आम्हाला मिळालंय आणि ते असंच मिळून राहू दे. दुसरा प्रश्न जसा या साहेबांनी विचारला की रेस्ट्रिक्शन्स आणि पुढचं, तर त्या रिगार्डिंग आम्हाला त्या सर्क्युलर प्रमाणे जसं सांगायला तुम्हाला जे सांगितलंय की बँक जी आहे ती अंडर ऑब्झर्वेशन आहे आरबीआयच्या गाईडलाईन्सच्या. तर त्यानुसार त्या ऑब्झर्वेशन नंतर 90 दिवसानंतर त्यांचे जे काही डिसिजन येतील त्यानुसार बँक ऍक्ट करेल. आता यामध्ये कन्सर्न ऑथॉरिटी आहे, त्यांना पण आम्ही बोलवलं सेंट्रल ऑफिसमधून. तर लॉकर ऑपरेशन्स ज्यांना करायचे त्यांनी एक मार्ग धरा आणि ज्यांचं सेव्हिंग्स करंट आणि टर्म डिपॉझिट रिगार्डिंग जे काही आहेत क्वेरीज त्यांनी थोडंसं थांबा. आमची एक ऑथॉरिटी येणार आहे. तुमचे जे प्रश्न वगैरे असतील त्याबद्दल पण तुम्हाला ते उत्तरं दिली जातील. पण तुम्ही शांत राहिलात आणि लॉकर ऑपरेशन करून गेलात. लॉकर आपको रोज का मिलेगा, तो आप जा सकते हो. दैट मी वेरी क्लियर टू यू. लॉकर ऑपरेशन वाले जा सकते हो, आप कल भी आके कर सकते हो. सेविंग्स करंट और टीडी के लिए जो भी है वो अथॉरिटी हमने बुलाई है, वो आके आपसे बात करेगी. लेकिन अगर लॉकर के लिए जो लोग पैनिक है वो आप पैनिक मत हो जाइए. आपके लिए कल भी ये फैसिलिटी हम लोग अलाउ करेंगे. आगे उद्या वर्किंग टाइम मध्ये सेविंग करंट से बोला है नहीं लॉकर्स है, लॉकर्स का दिक्कत नहीं है. लॉकर ऑपरेशन के लिए बोला है. सेविंग करंट येणार आहेत. मी तुम्हाला तेच सांगतोय 90 दिवसानंतर रिस्ट्रिक्शन भेटतील तुम्हाला असं बोला. एफडी, आरडी आणि सेव्हिंग्स अकाउंट या रिगार्डिंग जे काही डिमांड डिपॉझिट आहेत त्या डिमांड डिपॉझिट बद्दल आमची एक वेगळी ऑथॉरिटी येणार आहे. ते तुम्हाला गाईड करतील त्या बाबतीत. त्याच्याबद्दल आता येणार आहेत. आता प्रत्येक ठिकाणी त्यांना ते जाऊन त्यांना सांगायचं. तर थोडं तुमचं जे कॉपरेशन ठेवलंय तसंच ठेवा. लॉकरवाल्यांना ज्यांना वाटतंय की ते उद्या येऊ शकतात, परवा येऊ शकतात, त्यांनी थोडासा वेळ घेतला तरी चालेल. अरे यार लॉकर का बोल दिया ना एक बार. ओके ओके थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.